शशिकांत शिंदे यांनी श्री क्षेत्र महाबळेश्वरसह महाबळेश्वर तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. शशिकांत शिंदे यांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भेट देत श्री महाबळेश्वराचे दर्शन घेऊन देवाची पूजा अर्चा केली. यावेळी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला. आज सातारा लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर आज महाबळेश्वरचा दौरा होत असताना क्षेत्र महाबळेश्वरच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की सर्वात या असलेल्या पवित्र ठिकाणी जिथं मी या ठिकाणचा आमदार म्हणून काम करत असताना नेहमी क्षेत्र महाबळेश्वरच्या बल्लाळेश्वराचं मी दर्शन घेत होतो आणि आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी कार्याला सुरुवात करायचो. म्हणून आज माझ्या सर्व लोकांनी या ठिकाणी सकाळीच या संकल्प करून विजयाच्या संदर्भातला आशीर्वाद या बल्लाळेश्वरांचा महाबळेश्वरांचा घेतलेला आहे आणि महाबळेश्वरांचा असलेला आशीर्वाद ही प्रेरणा घेऊन हा आशीर्वाद मला निश्चितपणाने स्फूर्ती देईल आणि आज महाबळेश्वर तालुक्याचा दौरा नव्हे तर सातारा मतदारसंघातला असलेले यश ह्या परमेश्वराच्या आशीर्वादातून निश्चितपणाने मला प्राप्त होईल आणि या असलेल्या देवाकडे प्रार्थना केलेली आहे की या सातारा जिल्ह्यातलं चव्हाण साहेबांच्या विचाराचे अनेक दिग्गज नेत्यांनी या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आणि देशाचं राज्याचं प्रतिनिधित्व केलं. माझं भाग्य आहे की आदरणीय पवारसाहेबांनी आणि महाविकास आघाडीचे उद्धवजी ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील किंवा आघाडीच्या सर्वांनी या ठिकाणी मला संधी दिलेली आहे. ही संधीचं सोनं करत असताना महाबळेश्वरचा अनेक वर्षापासूनचा माझा ऋणानुबंध आहे. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे सगळे लोक आहेत. मतदारसंघ विभाजन झाल्यामुळे थोडंसं यांच्यामध्ये आणि परमेश्वराकडे येण्याची मला फार वेळ कमी मिळत होता. आज तो परत एकदा प्राप्त झालेला आहे. या इथला गावठाणाचा सुद्धा प्रश्न आहे. मी असताना त्यावेळेला देवस्थान गावठाणाचा विषय होता, त्यावेळेला मी तो हातात घेतला होता, पण दुर्दैवाने तो झाला नाही. कदाचित परमेश्वराची इच्छा असेल की हे माझ्या हस्ते हे कार्य व्हावं आणि मी ह्या प्रकरणाचे अनेक प्रश्न आहेत, फॉरेस्टचे वगैरे अनेक प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे बळ मला मिळावं आणि परमेश्वराचा आशीर्वाद कायम माठी राहावा हीच या ठिकाणी अपेक्षा प्रार्थना